श्री रोहित पाटील, श्री शरद सोनवणे, श्री हेमंत ओगले, श्री सुमित वानखेडे, श्री बाबूराव कदम कोहळीकर, श्रीमती सना मलिक, सर्व श्री बाबासाहेब पाटील, प्रवीण दटके, अभिजित पाटील, साजिद पठाण, राजेश मोरे, गजानन लवटे, अनंत नर, महेश सावंत, प्रवीण स्वामी, चरण सिंह ठाकूर, भास्करराव जाधव, सुरेश धस, रमेश बोरनारे, शंकर मांडेकर, विकास ठाकरे, जितेंद्र आव्हाड, अबू आझमी, नितीन देशमुख, देवराव भोंगळे, नितीन राऊत, आनंद तिडके, राजकुमार बडोले, सुनील प्रभू, विक्रम पाचपुते, चंद्रकांत नवघरे, संजय मेश्राम आणि जयंतराव पाटील अशा जवळपास 46 सन्माननीय सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला। खरं म्हणजे प्रस्तावाची ओपनिंग बॅटिंग नानाभाऊ पटोलेंनी केली आणि नेहमीप्रमाणे शेवटचे आले तरी ओपनिंग बॅट्समन सारखंच आमच्या जयंतरावनी देखील त्या ठिकाणी बॅटिंग केली। अनेक मुद्दे या सभागृहामध्ये मांडले गेले। खरं म्हणजे एका उत्तरामध्ये सगळ्या प्रश्नांना उत्तर देणं हे शक्य नाही, पण त्यातल्या काही धोरणात्मक बाबींवर निश्चितपणे प्रकाश टाकण्याचा किंवा त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे। खरं तर आपल्या प्रत्येक निवडणुकीनंतर नागपूरला होणारं जे अधिवेशन असतं हे एक प्रकारचं अंतरिम अशा प्रकारचं अधिवेशन असतं, कारण या अधिवेशनामध्ये आपण प्रश्नोत्तरं ठेवत नाही, कारण त्याच्याकरता आपल्याजवळ कालावधी नसतो स्टॅट्युटरी नोटीस देण्याचा। त्यामुळे मुख्यत्वे आपण या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या आल्या पाहिजेत याकरता बिझनेस आपण एक छोटा बिझनेस या ठिकाणी करतो आणि म्हणून गेले 7 दिवस आपण हे अधिवेशन या ठिकाणी चालवलं आणि बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली। खरं म्हणजे आमच्याकरता जरी हे सरकार या ठिकाणी नव्याने आलं असलं तरी देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये सरकारने केलेल्या कामाचं कंटिन्युएशन, त्याच सरकारने ज्या कामांची मुहूर्तमेढ ठेवली आहे, जी कामं हातामध्ये घेतली आहेत ती आता गतीने पूर्णत्वास न्यायची, या दृष्टीनं मी असं समजतो की त्याचे कंटिन्युएशन म्हणून या सरकारकडे मी पाहतो। आणि खरं आहे की कदाचित जबाबदाऱ्या बदलल्या आहेत। 2.5 वर्षापूर्वी जी जबाबदारी शिंदे साहेबांकडे होती ती माझ्याकडे आली आहे, जी जबाबदारी माझ्याकडे होती ती शिंदे साहेबांकडे गेली आहे। पण या जबाबदाऱ्यांपेक्षाही सामूहिकदृष्ट्या गेल्या 2.5 वर्षात आम्ही घेतलेले जे महत्त्वाचे निर्णय आहेत, विशेषतः या विदर्भ मराठवाड्यासारख्या मागास भागाचं ट्रान्सफॉर्मेशन करण्याकरता ज्या योजना हातामध्ये घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्णत्वाला न्यायच्या या दृष्टीनं या सरकारचं कामकाज आम्ही सुरू केलं आहे। आज आपण बघितलं तर खरं म्हणजे अनेक वर्ष त्या बाजूला बसून मागण्या केलेल्या आहेत, धोरणात्मक विषय देखील मांडले आहेत आणि माझा नेहमी हा प्रयत्न असतो की जे आपण तिकडे बसून बोललो ते इकडे आल्यानंतर आपल्याला पूर्णत्वास नेता आलं पाहिजे आणि त्याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न देखील मी करत असतो। आणि म्हणूनच जयंतरावनी मी त्यांचे आभार मानेन की त्यांनी ठीक आहे कुठले डॉक्युमेंट असो ते आमचं असो कोणाचंही असो पण महत्त्वाचे मुद्दे आपण आठवण करून दिले आम्हाला। खरं म्हणजे 19 साली सरकार आमचं चालू होतं, पण ठीक आहे काही कारणाने तुम्ही सरकार तयार केलं, त्यामुळे जयंतराव 19ला जाहीरनाम्याचा विचार केला तर तुमच्या जाहीरनाम्याचा करावा लागेल,
कारण पहिली 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, आमचं नव्हतं. आम्ही तर मग वेगळ्या परिस्थितीमध्ये सरकार तयार केलं आणि मग आम्हाला माहिती होतं की पुन्हा निवडून यायचं असेल तर 2020ची मॅच खेळावी लागेल आणि म्हणून सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि अशी बॅटिंग केली की आम्ही विश्वचषक जिंकलो आणि चॅम्पियन म्हणून या भागामध्ये आलो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या निमित्ताने खरं म्हणजे अनेक वेळा अपेक्षा असते की हे तुम्ही पाठवले इंटरनेटवरनं काढलेलं आहे तुम्ही, ते चुकीचं आहे. मी सांगतो काय केलं होतं. कारण सांगतो की जयंतराव 2014 साली मी एक विजन डॉक्युमेंट तयार केलं होतं आणि 2019 साली त्या विजन डॉक्युमेंटमधलं काय काय पूर्ण केलं याचं डॉक्युमेंट प्रकाशित केलं होतं. ते दोन्ही मी तुम्हाला पाठवेन. खरं तर आज आपण पाहतोय की विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये सिंचनाच्या संदर्भात 2014 नंतर 14 ते 19 असेल किंवा आलेलं नवीन सरकार असेल आणि आता आमचं सरकार असेल, या सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प जर कुठला असेल तर तो वैनगंगा पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प. या प्रकल्पाच्या संदर्भात केवळ चर्चा चालायची. आपण 2019 साली त्याचा पहिला GR काढला. त्यानंतर गेल्या 2.5 वर्षामध्ये या प्रकल्पातल्या सगळ्या अडचणी दूर करून त्याचं पहिलं टेंडर हे आपण निवडणुकीच्या पूर्वी काढलं आणि हा प्रकल्प 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. गोसीखुर्दच्या खालून जे पाणी वाहून जातं, मुळामध्ये हे पाणी मध्य प्रदेशातनं येतं, पण ते पाणी मध्य प्रदेश कधीच वापरू शकत नाही, त्यांना परवानगी मिळू शकत नाही कारण तिथे जंगल आहे. आणि म्हणून हे सगळं पाणी समुद्राला वाहून जातं, तेलंगणाकडे आंध्रकडे जाऊन. हे वाहून जाणारं पाणी यातलं 62 TMC पाणी आपण उचलतो आणि हे 62 TMC पाणी नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये नेतो. यामुळे 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे. आणि आपण जर बघितलं तर साधारणपणे विदर्भातला जो दुष्काळी पट्टा आहे, या सगळ्या दुष्काळी पट्ट्यातनं या ठिकाणी हा नदीजोड प्रकल्प चालला आहे. एक प्रकारे 550 किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो. आणि 2 गोष्टी याच्यातनं होणार आहे. सिंचनाचे प्रश्न यातनं संपणार आहेत, पिण्याच्या पाण्याचे संपणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की भविष्यातलं जे औद्योगिकीकरण आहे त्याच्याकरता विदर्भामध्ये मुबलक पाणी या एका प्रस्तावामुळे